बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानच्या शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या व्यासपीठाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब करावं, जेणेकरून शिवसेनेच्या अनुषंगाने असलेले व्हिडिओज, जेणेकरून शिवसेनेच्या अनुषंगाने असलेली माहिती तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्यात याची मदत होईल. तुम्ही सर्व शिवसैनिकांनी येत्या विधानसभेच्या निवडणुकांच्या अगोदर शिवसेना एक वादळचा 5 लाखांचा टप्पा आपल्याला पार करायचा आहे. शिवसैनिकांनो, तुम्हा सर्वांना नम्र विनंती, शिवसेना एक वादळ तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब जरूर ठेवावं. हे निशुल्क माध्यम आहे. आज विचार करा, लोकसभेच्या निवडणुका संपलेल्या आहेत, पण लोकसभेच्या निवडणुकांच्या नंतर जर एक गोष्ट तुम्ही बारीक निरीक्षण केली असाल, कुठलीही मीडिया, मग मराठी असो, हिंदी असो किंवा इंग्रजी असो, कुठलीही मीडिया एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टोळीला हा प्रश्न विचारतच नाहीये. आणि मी खरं तर मीडियाला असं म्हणणार नाही तुम्ही हा प्रश्न विचारायला हवा, कारण मीडिया स्वतः ह्या शिंदे टोळीला किंवा एकनाथ शिंदे गटाला, जे काही त्यांचं नाव असेल, ह्या गटाला कधीही शिवसेना मानत नव्हती. तुम्हाला माहिती असावं, आम्हाला शिवसेना संबोधा अशी विनंती या शिंदे टोळीतर्फे किंवा शिंदे गटातर्फे मीडियाला करण्यात आली होती. अगदी पत्रक काढण्यात आलं होतं की आता आम्हाला निवडणूक आयोगाने शिवसेना हे अधिकृत नाव दिलेलं आहे, त्यामुळे आम्हाला इथून पुढे शिंदे गट किंवा शिंदे टोळी असं तुम्ही संबोधू नका. आमची तुम्हाला विनंती राहील, आणि विनंती वजा सूचना देखील केली होती, आमची तुम्हाला विनंती वजा सूचना राहील की इथून पुढे तुमच्या माध्यमांवर आमचा उल्लेख शिवसेना असा करावा. हे तुम्ही देखील ऐकलं असाल, पण तरी देखील कित्येक वेळा मीडिया अजूनही यांचा पाण उतारा करायचा तो करतेच. अजूनही एकाही मीडियाने या निवडणुकांच्या नंतर शिंदे टोळीला हा प्रश्नच विचारला नाही की शिंदे टोळी हो, लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे 10 खासदार निवडून आले आणि तुमचे 6 खासदार निवडून आले. तुम्हाला असं वाटत नाही का की भारतीय जनता पक्ष जर तुमच्या सोबतीला नसता, जर तरच्या गोष्टी नसतात, पण लक्षात घ्या, तुम्हाला असं वाटत नाही का जर हा भारतीय जनता पक्ष तुमच्या सोबत नसता तर तुमचा एकही खासदार निवडून आला नसता. तुमच्या प्रत्येक या 6च्या 6 खासदारांमध्ये भारतीय जनता पक्षाचं योगदान आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं योगदान आहे. शिंदे टोळीला जर एकट्याने निवडणुका लढायला सांगितल्या तर शिंदे टोळीचा एकही खासदार निवडून येणार नाही. बरं, हाही प्रश्न बाजूला घ्या. सगळ्यात महत्वाचा प्रश्न, शिंदे टोळीला एकाही मीडियाने हा प्रश्न केला नाही की शिंदे टोळी हो, तुम्ही तर सांगत होतात आम्ही ओरिजिनल शिवसेना, आम्हाला निवडणूक आयोगाने मूळ पक्षाचं चिन्ह दिलेलं आहे, पक्षाचं नाव दिलेलं आहे, मग तुमच्याकडे मूळ शिवसेनेपेक्षा म्हणजे उद्धव साहेबांच्या शिवसेनेपेक्षा त्यांचे 10 तर तुमचे 6 खासदार कसे काय निवडून आले? तुमच्याकडे धनुष्यबाण होतं, तुमच्याकडे शिवसेना नाव होतं, आणि तुमच्याकडे सारी पक्षाची अधिकृत संघटनांची सगळं ते काय ते बळ सगळं तुमच्याकडे होतं. मग असं का घडलं? तुमच्याकडे 13 खासदार, तुमच्याकडे 52 आमदार, तुमच्याकडे विधान परिषदेचे देखील आमदार आलेले आहेत, तुमच्याकडे साऱ्या महापालिकांचे नगरसेवक चोरलेले आहेत. मग अशा प्रसंगी तुम्हाला सगळ्यात जास्त ती संख्या अचीव करायची होती. तुम्ही 13 खासदारांना शब्द दिला होता की यातला एक जरी पडला तरी मी गावी जाऊन शेती करेल. मग शिंदे टोळी हो, तुमच्या 13 पैकी फक्त 6च खासदारांचा विजय कसा झाला? आणि 6 पैकी पण तुम्ही पाहिलं असाल तर 4च त्यांचे मूळ जुने खासदार आहेत जे पुन्हा निवडून आलेले आहेत. या 13 खासदारांना तुमचा शब्द होता की तुम्ही माझ्या सोबत आलेला आहात, तुमचा पराभव होणार नाही. मग तुमचे खासदार ठाकरे साहेबांच्या शिवसेनेपेक्षा कमी कसे काय? हा प्रश्न विचारायला हवा. खरं तर मीडियाने तेवढं महत्व दिलं नाही, त्यामुळे त्यांना कोणी हा प्रश्न विचारला नाही. असो, पण लक्षात घ्या, हा फॅक्टर निवडणूक आयोगामध्ये किंवा ज्यावेळेस शिवसेनेची 17 जुलैला ज्यावेळेस ही केस सुनावणीला येईल त्यावेळेस हा फॅक्टर अतिशय महत्वाचा असणार आहे. शिवसेनेची केस 17 ते 18 जुलैच्या आसपास ही पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला आहे. ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांच्यासाठी ही माहिती मी सांगतो. आणि येत्या या सुनावणीमध्ये ज्यावेळेस हा नंबर गेम डिस्कस केला जाईल, हा चर्चेला जाईल, त्यावेळेस जर तुमच्याकडे मूळ पक्ष, तुमच्याकडे सारी कार्यकारिणी, तुमच्याकडे सगळं काही निवडणूक आयोगाने तुम्हाला देऊ केलेलं आहे. कशाच्या आधारावर? तर संख्याबळाच्या आधारावर. मग संख्याबळ हेच जर परिमाण असेल तर मग आता शिवसेनेला, कारण ही पहिली निवडणूक आहे, या सगळ्या घडामोडीनंतर ही झालेली लोकसभेची ही पहिली निवडणूक, तशी पाहायला गेली तर अंधेरी पूर्वेची ही पहिली निवडणूक आहे. पण सर्वत्र घेतलेल्या निवडणुकींमध्ये लोकसभेची ही पहिली निवडणूक शिवसेनेच्या गद्दारीनंतर किंवा फुटीनंतर तुम्ही म्हणू शकता.
या निवडणुकीमध्ये जवळपास 1 करोडच्या आसपास मतदारांनी शिवसेनेला मत दिलेलं आहे आणि ह्यांचं मतदान हे 70 ते 74 लाखांच्या आसपास आहे. मग मला सांगा संख्याबळ कुणाकडे जास्त आहे? आणि त्याच्याच अंतर्गत येणाऱ्या 6च्या 6 विधानसभा सगळ्या तुम्ही पाहिल्या, कुठे कुठे या सगळ्यामध्ये शिवसेनेला प्लस आहेत. ते सगळं पाहता शिवसेनेचं संख्याबळ जास्त. मग असाच जर न्याय असेल तर शिवसेना नाव आणि शिवसेना चिन्ह हे पुन्हा मूळ शिवसेनेकडे परत देण्यामध्ये काही हरकत नसावी. आणि ह्याच न्यायाने वागायचंय तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला सुद्धा कोर्टाचे तसे आदेश येऊ शकतात, ज्यावेळेस हा निकाल माननीय सुप्रीम कोर्टामध्ये चर्चेला जाईल. असो, तो नंतरचा भाग राहिला. 17-18 जुलैच्या आसपास पाहूयात, ज्यावेळेस ही केस सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला येईल. तुम्ही आणखी एक गोष्ट पाहत असाल, शिंदे टोळी उद्या म्हणजे शिवसेनेचा उद्या 58वा वर्धापन दिन. खरं तर ज्या पक्षावर आजन्म म्हणजे जन्मापासून जेव्हा राजकारण कळायला लागलं किंवा समाजकारण कळायला लागलं तेव्हापासून ज्या पक्षावर जीवापाड आम्ही प्रेम केलं, तुम्ही आम्ही लाखो शिवसैनिकांनी या पक्षावर कालही करत होतो, पुढेही करत राहू आणि आजही करतोय. आणि आज अशा काळामध्ये आमचं या शिवसेनेचं प्रेम आहे जे अजून भरून येतंय. माझी माय आपण म्हणतो ना, आई, ती आई पक्ष आपला हा, मातृपक्ष आपला हा शिवसेना. या शिवसेनेवरचं प्रेम तसूभर देखील कमी होत नाही जेव्हा आपली आई अडचणीत येते. या अशा अडचणीच्या काळामध्ये आपण आईला सोडणाऱ्यातली औलाद नाही, लक्षात घ्या. आणि आमच्या रक्तात ते गुण नाही. वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनी जे काही बाळकडू आम्हाला पाजलं, आम्ही तेवढे मोठे नाही होऊ शकलो. बाळासाहेबांच्या आसपास देखील जाण्याचं भाग्य आम्हाला कधी लाभलं नाही. पण शेवटी कसं असतं, ते विचार तुमच्यावर किती भिनतात ते महत्वाचं असतं. बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचे जे काही भाषणं आम्ही ऐकली, ते सारे विचार ज्यावेळेस आमच्या कानावर पडत होते त्यावेळेस ते आम्ही त्यांच्या रक्तात भिनवून घेतले. जरुरी नाही की बाळासाहेबांचा सहवास लाभला पाहिजे होता, जरुरी नाही ते, पण बाळासाहेबांच्या विचारांचा सहवास मात्र आम्हाला नक्की लाभला. आणि बाळासाहेबांच्या विचारातून प्रेरित होऊन आम्ही आमच्या ह्या माय शिवसेनेसाठी लढण्यासाठी, वेळ प्रसंगी आपलं बलिदान देण्यासाठी, सर्वोच्च बलिदान देण्यासाठी आम्ही तयार आहोत. आणि मी एकटाच नाही तर महाराष्ट्रातले लाखो करोडो शिवसैनिक जे पाहत आहेत ते सारेच्या सारे तयार आहेत. उद्या माझ्या ह्या शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन साजरा होऊ घातलाय. उद्या मूळ शिवसेनेचा वर्धापन दिन हा षण्मुखानंद हॉलमध्ये माटुंगा येथे होईल. पण त्याच वेळेस गद्दार सेनेचा देखील त्यांनी स्वतःचा वर्धापन दिन घातलाय. विचार करा, तुम्हाला काही नैतिक अधिकार तरी आहे का? नैतिक अधिकार ज्या बाळासाहेबांची कायम हेटाळणी केली, या भारतीय जनता पक्षाने कायम हेटाळणी केली. मोदी शहा कसे मोठे, बाळासाहेबांचे फोटो अगदी एवढे लावणारे हे भारतीय जनता पक्षाचे, त्यांची साथ देणारे तुम्ही, आणि त्यांच्यासाठी म्हणून शिवसेनेला फोडण्यामध्ये साथ देणारे तुम्ही. तुम्हाला बाळासाहेबांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का? विचार करा. आजपर्यंत म्हणत होते मोदींच्या नावावर तुम्हाला मतदान झालं, मोदींच्या नावावर तुमचे खासदार निवडून आले म्हणणारे, तुमचे 18 खासदार मोदींच्या नावावर. अरे मोदींच्या नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसाच्या कर्तृत्वाच्या जीवावर आणि बाळासाहेबांच्या पुण्याईच्या जीवावर, बाळासाहेबांनी घडवलेल्या, उद्धव साहेबांनी घडवलेल्या शिवसैनिकांच्या जीवावर शिवसेनेचे पुन्हा 10 खासदार निवडून आणले. तुमचं काय? तुम्ही बसलात 9 वर येऊन. तुमचे फोटो कुणाचे फोटो तुम्ही वापरला होतात? मोदींचे फोटो. मग तुमच्या मोदींच्या फोटोने तुम्हाला 9 वर आणून ठेवलं. विचार करा. बाळासाहेब नसताना देखील बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी शिवसेना 10 खासदार निवडून आणते. आणि तुमचं काय? असो, तो विषय वेगळा. पण शिवसेनेचा वर्धापन दिन हा ओरिजिनल शिवसेनेचा असणार. बाकीच्यांचे गद्दारी दिन साजरे करणार. कारण मागच्या वेळेसही अगदी ज्या वेळेस वर्धापन दिन आज साजरा झाला, दुसऱ्या दिवशी शिवसेनेमध्ये गद्दारी झाली होती. विचार करा किती नियोजित प्लॅन होता हा, कट होता हा नियोजित. अगदी थंड डोक्याने आपल्याला शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या अगदी दुसऱ्याच दिवशी ही सारी गद्दारी घडली होती महाराष्ट्रामध्ये. असो, आज आणखी एक गोष्ट माझ्या पाहण्यामध्ये येते, ती राज ठाकरेंची. या शिंदे टोळीचा असेल, प्रत्येक खासदार म्हणजे काल परवा नरेश मस्के असतील किंवा आणखी कोणी खासदार यांचे राज ठाकरेंना भेटायला जात आहेत. आता राज ठाकरेंच्या भेटीमागचं गौडबंगाल तुम्हाला सांगू. प्रत्येक ठिकाणी बिनशर्त मागायचा आणि यांच्या हातावर कवड्या रेवड्या चिटकवायच्या. कवड्या रेवड्या तुम्ही समजू शकता. ज्या माणसाला स्वतःच्या पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज मागे घ्यावे लागतात त्याला ही माणसं भेटीसाठी रांगा लावतात. कारण त्या माणसाच्या काही मोजक्या पॉकेट्समुळे
यांच्या विजयांमध्ये हातभार लागलेला आहे. विचार करा, पण त्या माणसाला स्वतःच काही आहे की नाही? ज्या राज ठाकरेंनी यांना बिनशर्त पाठिंबे देऊ केले, त्या राज ठाकरेंचा एकही उमेदवार रिंगणात नाही. विधान परिषदेसाठी किंवा शिक्षक पदवीधर असेल किंवा पदवीधर निवडणुकांसाठी त्यांचा एकमेव अभिजित पानसे निवडणुकीच्या रिंगणात उतरला. त्याला देखील फॉर्म मागे घ्यायला लावला आणि त्याला ह्यांच्या प्रचारांमध्ये उतरवला. म्हणजे तुम्हाला स्वतःची काही आहे की नाही? खरंच आज मला मनसैनिकांचं देखील वाईट वाटतं की मनसैनिकांनी कुठपर्यंत जाऊन या भारतीय जनता पक्षाची, या कमळीची तळी उचलायची त्यांनी. कारण मला अजूनही अविनाश जाधवांचं ते स्टेटमेंट आठवतं की आम्ही आमचा पक्ष कसा वाढवायचा. आता तुम्ही म्हणत असाल की विधानसभेसाठी खूप काही राखून ठेवलेलं आहे, विधानसभेमध्ये आपले पत्ते ओपन केले जातील. 20 जागांच्या चर्चा, म्हणजे तुमची सुरुवात 20 जागांवरून होते. एवढा मोठा मनसेसारखा पक्ष, एवढे मोठे सन्माननीय राजसाहेब ठाकरे देशाचे नेते, आणि 20 जागांवरून तुमच्या चर्चांना सुरुवात होते. हे खासदार येणार तुमच्याकडे, हे गुळाला चिटकलेले मुंगळे असतात. जोपर्यंत तुमच्याकडे गुळ आहे तोपर्यंत मुंगळे चिटकलेले असणार, लक्षात घ्या. हे चिटकलेले मुंगळे तोपर्यंत येणार तोपर्यंत तुमचा गुळ शिल्लक आहे. सन्माननीय राजसाहेबांसाठी खरंच मला काही प्रसंगी शेवटी ठाकरे हा ब्रँड आहे. आम्ही ठाकरे हा ब्रँड मानतो. पण सन्माननीय राजसाहेबांकडे पाहिलं किंवा त्यांच्या भूमिका पाहिल्या की एक भूमिका मात्र त्यांची स्पष्ट दिसते, ज्याच्यावर मला बोलायचंय. ती एक भूमिका स्पष्ट म्हणजे कायम त्यांनी आपल्या बंधूंचा विरोध केला, कायम तिरस्कार केला. मला एक कळत नाही, जे काही असेल राजकारण फार मोठं, आम्ही फार लहान माणसं, ते समजण्या इतपत आमच्यात कदाचित तेवढी मानसिक पातळी किंवा तेवढी आमची मानसिक तयारी देखील नसावी. त्यांच्यामधलं राजकारण ती मोठी माणसं. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, जिथे जिथे शिवसेनेचे उमेदवार उभे राहणार तिथे तिथे यांची माणसं आडवी येणार, तिथे तिथे यांची माणसं उभी राहणार. पण भारतीय जनता पक्ष असेल किंवा इतर कोणी असेल, यांच्यासाठी मात्र ह्यांच्याकडे एक सॉफ्ट कॉर्नर. म्हणजे हे कोणतं राजकारण? शिवसेनेला पाडायचं, शिवसेनेला नामोहरण करायचं. ही भाऊबंदकी फक्त मला महाराष्ट्रातच दिसू शकते, अशा प्रकारची घाणेरडी भाऊबंदकी. विचार करा शिवसैनिकांनो, एकट्या शिवसेनेला पाडण्यासाठी किती जणांनी अनैसर्गिक युत्या केलेल्या असतील. म्हणजे भारतीय जनता पक्ष याला राज ठाकरेंबरोबर युती करावी लागते किंवा बाहेरून पाठिंबे घ्यावे लागतात. याला नैसर्गिक युती म्हणणार तुम्ही? भारतीय जनता पक्षाने यांना का तिकडे बोलवलं नाही माहितीये तुम्हाला त्या शपथविधीमध्ये? कारण ह्यांच्या सोबतच्या युत्यांमुळे तिकडे उत्तर प्रदेशामध्ये यांची दैना उडालेली आहे. लक्षात घ्या, हे सोपं नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी सोप्या नाहीयेत. तुम्ही बॅकग्राऊंडचा विचार कधी करतच नाही आहात. जो मेसेज जातो तो अतिशय चुकीचा जातो. यांना असंच बोलवलेलं नाहीये. नाहीतर एवढा बिनशर्त पाठिंबा घेऊन, एवढ्या यांच्यासाठी स्टार प्रचारकाच्या सभा घेऊन सुद्धा आज भारतीय जनता पक्षाला हे उमगून चुकलेलं आहे की राज ठाकरेंचा पाठिंबा महाराष्ट्रात घेऊन आपल्याला महाराष्ट्रातच नाही तर उत्तर प्रदेशात देखील आपलं नुकसान झालं. त्यामुळे ह्यांना 20 वगैरे ह्या सगळ्या जागा सोडून द्या, तो लांबचा भाग राहिला. आणि ह्यांच्याकडे शिंदे टोळीचे नेते गुच्छ घेऊन जातात वगैरे. सन्माननीय राजसाहेबांनी आपल्या पक्षाचे खरंच उमेदवार उभे करावेत, त्यांना देखील न्याय द्यावा. असो, ते सगळ्या दूरच्या गोष्टी. पण ज्या गोष्टी आमच्या निदर्शनास येतात त्या तुम्हा सर्वांसमोर घेऊन येणं हे मला फार गरजेचं वाटतं. असो, उद्याच्या शिवसेनेच्या 58व्या वर्धापन दिनाच्या उभ्या महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांना, लाखो करोडो शिवसैनिकांना हार्दिक शुभेच्छा. तुम्ही सर्वजण टेलिव्हिजनच्या मार्फत असाल, सोशल मीडियाच्या मार्फत हा सोहळा पाहाल. ज्यांना शक्य आहे ते षण्मुखानंद हॉलमध्ये येतीलच. मीही स्वतः तिथे असेल. आपण जे तिथे येणार त्या सर्वांची माझी भेट घेण्याची माझा पूर्ण प्रयत्न राहील. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. आपण सर्वांनी काळजी घ्यावी. जय महाराष्ट्र.